दररोज सुमारे 80 लाखाहून अधिक प्रवासी, हजारो फेऱ्या आणि एक अशी रेल्वे व्यवस्था जी एका क्षणासाठी थांबली तर संपूर्ण मुंबई थांबू शकते. ही आहे मुंबई लोकल, मुंबईची खरी जीवनवाहिनी. मुंबई हे भारतातील सर्वात व्यस्त शहरांपैकी एक आहे. पण एवढ्या मोठ्या शहराला रोज चालतं ठेवण्याचं काम करते ती म्हणजे मुंबई लोकल. पहाटेच्या पहिल्या ट्रेनपासून ते रात्रीच्या शेवटच्या ट्रेनपर्यंत लाखो लोक आपल्या नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि स्वप्नांसाठी या रेल्वेवर अवलंबून असतात. मुंबई लोकलचा इतिहास 150 वर्षांहून अधिक जुना आहे. 16 एप्रिल 1853 भारतातील पहिली प्रवासी ट्रेन बोरी बंदर ते ठाणे या मार्गावर धावली. याच ऐतिहासिक प्रवासातून भारतीय रेल्वेची सुरुवात झाली. आज मुंबईची उपनगरीय रेल्वे व्यवस्था जगातील सर्वात व्यस्त रेल्वे व्यवस्थांपैकी एक मानली जाते. मुंबई लोकल मुख्यतः पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर लाईन या 3 मार्गावर धावते. चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, विरार आणि पनवेल यांसारखी स्थानके दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ अनुभवतात. पीक आवर्समध्ये लोकलमध्ये गर्दी पाहून अनेक जण आश्चर्यचकित होतात. डब्यांची क्षमता मर्यादित असली तरी हजारो मुंबईकर रोज या ट्रेनमधून प्रवास करतात. गर्दी, पाऊस, उकाडा काहीही असो, मुंबई लोकल आपला प्रवास सुरूच ठेवते. मुंबई लोकल ही फक्त ट्रेन नाही, ती लाखो लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. ती वेळ वाचवते, स्वप्नांना दिशा देते आणि या शहराची गती कायम ठेवते. मुंबईची धडधड ऐकायची असेल तर एखाद्या लोकल स्टेशनवर काही मिनिटं उभं राहा. प्रत्येक येणारी आणि जाणारी ट्रेन हजारो कथा, संघर्ष आणि स्वप्न घेऊन धावते. आणि म्हणूनच मुंबई लोकल ही केवळ रेल्वे नाही, ती मुंबईचा श्वास आहे.